त्याच्यावरती सर्वांच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे आज या ठिकाणी लाभलेले आहे. तरी ताईंनी अध्यक्ष उपस्थिती लावली. तसेच सगळ्या मान्यवरांचा मी या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय राजश्री ताई यांचा सत्कार मी सुशील बाबांना विनंती करतो. त्यांनी ताईंचा सत्कार करावा व ताईंनी आमचा सत्कार स्वीकारावा असे मी त्यांना तानाजी बाबांनी चिठ्ठी मला अमळनेरला बोलवलं असेल. अमळनेरशी माझा दूरचा संबंध नव्हता, परंतु आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार अनिल दादांसाठी दादांची माझी पहिली ओळख झाली तेव्हा दादा आमदार होते. दादांच्या घरी माझी कथा झाली, राजश्रीताईंच्या माहेरी माझी कथा होती आणि कदाचित त्यावेळेस ताईंना माहेरून निरोप आला की तुम्ही जर तुमच्या गावाला कथा ठेवत असाल तर सुशील महाराजांची ठेवा. आणि ताईंनी संजू बापूंना आणि ग्रामस्थांना तरी दिलं. आता ते मंत्री आहेत, वास्तविक बघायला गेलं तरी अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. मला कुठल्या पक्षाचं नाही, मला कुठला पक्ष, आता इथे सगळे सर्व पक्षीय लोक येऊन बसले, परंतु कदाचित आम्हाला अभिमान वाटतो कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा आमदार आणि पहिल्यांदा आमदार होऊन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा भूषवणारा जर कोणी असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आदरणीय दादा आहे. खूप खूप त्या ठिकाणी आनंद वाटतो. आणि यावर्षी अजिंक्य क्रांती फाउंडेशनच्या वतीने आणि आदरणीय डॉक्टर महेश दादांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जवळजवळ 250 रजिस्ट्रेशन झाले, परंतु कार्यक्रमाची वेळ आपण मुद्दाम, कारण माझी कथा असल्यामुळे तिकडे ग्रामस्थ मंडळींना महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या नेत्ररोग तपासणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि उपस्थित सगळे बंधू भगिनी, महाराज तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथे येण्याचा योग मिळाला आणि आज तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी शिबिर ठेवलं. हे अत्यंत महत्त्वाचं काम तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करताय. की बऱ्याचशा माता भगिनी असतात की त्यांना डोळ्यांचा त्रास झाल्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतात त्या थोडं दुर्लक्ष करतात. कुठे दवाखान्यात जायचं, पैसे लागतील, बघू करू असं करत करत डोळ्याची ती पक्की होऊन ती फुटण्याची वेळ येऊन जाते, तरी पण दवाखान्यात जाणं होत नाही. पण आज तुम्ही हे शिबिर ठेवलं त्या निमित्ताने बऱ्याच जणींना म्हणजे लवकर त्या डोळ्यांवर उपचार होऊ शकतो. हा एक अगदी चांगला कार्यक्रम तुम्ही आज आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त तुम्ही आम्हाला बोलवलं. तुम्ही खरं तर आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मंत्री अनिल दादा हे उपस्थित राहणार होते. दादांनी वाट पण बघितली, महाराजांनी 9 वाजेचा वेळ दिलेला होता, परंतु दादांना अर्जंट मुंबईला अजितदादांचा फोन आला आणि त्यानिमित्ताने त्यांना तिथे बोलवण्यात आलं. कारण आता विधानसभेची निवडणूक 2 महिन्यावर आली आहे, त्यानिमित्तानं पक्षाच्या वारंवार मीटिंग होत असतात. त्याच्यामुळे दादांनी 2 दिवस इथे घालवले. आरती गणपतीचा उत्सव चालू होता, त्याला सुद्धा पूर्ण वेळ दादांनी आम्हाला तालुक्याला देऊ शकत नव्हते, परंतु आणि महाराज दादा तुमच्या कथेला सुद्धा रात्री येणार होते. दादांनी खूप प्रयत्न केला कथेला येण्याचा. आमच्या हिंगोण्या गावाला महाराजांची श्रीमद भागवत कथा चालू आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने महाराज त्या कथेचं निरूपण करतायत आणि आजूबाजूच्या हिंगोण्या गावामध्ये कथा चालू आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतली सगळी मंडळी रात्री आवर्जून महाराजांची कथा आहे म्हणून सगळेजण ऐकण्यासाठी तिथे येत असतात.
तर दादांनी काल खूप प्रयत्न केला येण्याचा, पण वेळेच्या अभावी दादा तिथे उपस्थित राहू शकले नाही आणि दादा आजही उपस्थित राहणार होते. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी आज इथे उपस्थित राहिली आणि तुम्ही आम्हाला जे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. असंच तुमचं अनमोल सहकार्य अमळनेर तालुक्यावर होत राहो आणि तुमचं भागवत कथा ही तुमच्या मुखातून ऐकणं हे मी तर म्हणते बऱ्याच जणांना भाग्याचं वाटतं. तशी तुम्ही नेहमी कथा करत राहो आणि आम्हाला त्याचा लाभ मिळत राहो ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी परमेश्वराच्या प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सुरुवात म्हणा किंवा जो उद्देश घेऊन इथं आले गुरुजी, तर खरंच मला महाराजांचं कौतुक करावं असं वाटतं. आपली संस्कृती इतकी महान आहे ना की आपण उत्साहाने साजरा करणं वेगळं आणि लोकांच्या हितासाठी काही साजरी करणं वेगळं. तर खरंच सरांकडनं बहिणींकडनं आदर्श घेण्यासारखं आहे की आपला वाढदिवस हा कसा साजरा करावा. तर गरजूंचे ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून वाढदिवस साजरा करावा. खरंच त्यांचं मनापासून मी कौतुक करतो. आपण सर्व जे आला तिथं, तर मला अशी विनंती आहे की आपण सर्वांनी गुंडनसाठी एकदा टाळ्या वाजवाव्या. हिंदू संस्कृतीचे जे महान अजिंक्य क्रांती फाउंडेशन यांच्या मित्र योग शिबिर प्रसंगी प्रधानमंत्री हरिभक्तपरायण सुशीलजी महाराज, मला वाटतं वारकरी संप्रदाय हा जगाचा सर्वोत्कृष्ट संप्रदाय असतो. कारण त्या संप्रदायाच्या माध्यमातून इथे जे समोर बघतोय की याच्या माझ्या माता बसलेल्या जैसा चाले वैसा बोले त्याची वंदनी पावले. हरिभक्तपरायण महाराज तुमचं वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य हेच आहे की तुमच्या वारकरी संप्रदायात देखील अनेक मार्गदर्शक आहे आणि दुसरं म्हणजे यांची तुमची टीम आहे. मनोज पाटील सर हरिभक्तपरायण सुशीलजी महाराज यांच्या विश्वचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एक खूपच चांगलं कार्य, म्हणजे नुसतं फुलं आणि गुच्छ आणि शाल माझ्यासाठी काहीतरी आपल्या विश्वचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने एक जोड व्हावी आणि गरजू लोकांना काहीतरी त्याचा फायदा व्हावा या निमित्ताने आपण खूप मोठं हे अभियान घेतलं आहे. आणि फक्त आपल्या तब्येतीच्या बाबतीत नव्हे तर बरेच छोटे छोटे अभियान घेऊन, म्हणजे फक्त हेल्थ हे घटक न टच करता बरेच घटकांना जिथे आपल्याला गरजूंना फायदा देता येईल, आपल्या अजिंक्य क्रांती फाउंडेशनच्या निमित्ताने फायदा देता येईल याचा प्रयत्न. खूप खूप सगळ्यांचे अभिनंदन, पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. हे एक निमित्त जे असतं ते जरी एक निमित्त असलं तरी ते ज्यांना आज तिकडून जे चालत येतील काहीतरी प्रॉब्लेम सोबत, त्यांचे जर इथे प्रॉब्लेम आज सोडवला गेला तर ते आयुष्यभर आपल्याला लक्षात ठेवतील आणि हेच आपली खरी कमाई आहे म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हे विचार घडवून आणणे आणि हे विचार घडवून आणून हे विचार प्रॅक्टिकली ग्राउंडवरती येऊन करण्यासाठी जे विचारवंत असतं आणि जी पूर्ण टीम असते त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि लागेल तुम्ही कधीही फोन करा आणि
याच्या व्यतिरिक्त पण कधी पण कुठल्या पेशंटसाठी कुठलीही मदत लागली तर आपण सदैव हजर आहोत. येणाऱ्या महिन्यामध्ये हजर होतील तर हॉस्पिटलला आपण आम्हाला मदत करावी असे मी आपल्याला विनंती करतो. पुरंच डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या संपूर्ण कर्मचारी मंडळींचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हे पूर्ण अभियान